रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। राज्यामध्ये पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। राज्यामधील पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। धो पावसाला आता सुरुवात झालेली आहे आणि गेल्या 3 दिवसांपासून पावसाच्या सरी या विविध भागांमध्ये कोसळत आहेत। मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, तर रायगड आणि पुण्याला रेड अलर्ट आहे। मुंबईमध्ये रात्रभर पावसाची संततधार पाहायला मिळाली। मध्य हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिटं उशिराने धावतायत। पश्चिम मार्गावरील वाहतूक ही सुरळीत आहे। रस्ते वाहतुकीवर पावसाचा अद्याप तरी कोणताही परिणाम नाही। इकडे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि त्याच्यामुळे अंधेरी सबवेमध्ये आता पाणी साचलेलं आहे। वाहतुकीसाठी अंधेरी सबवे हा सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे। काल देखील या ठिकाणी बऱ्यापैकी पाणी साचलेलं होतं। गोविंद ठाकूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गोविंद, सध्याचे अपडेट्स काय? हो, कालपासून अंधेरी आणि जवळपासच्या जे एरिया आहेत तिथे पाऊस सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता पावसामुळे अंधेरी सभेमध्ये पाणी भरलेलं आहे आणि अंधेरी सभे सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। दोन्ही साईडनी बॅरिकेडिंग पोलिसांनी केली आहेत आणि जे गाडी आहेत थांबवले आहेत आणि अंधेरी सभेमध्ये सध्या पाणी भरलेल्यानंतर BMC आणि जे ट्रॅफिकचे कर्मचारी आहेत ते सध्या बंद करण्यात आले। पंपिंग मशीनद्वारे पाणी काढण्याचा प्रयत्न चालू आहे, पण पाऊस पण सुरू आहे आणि अंधेरी सभेमध्ये गेल्या अर्धा तास पासून सध्या पाणी भरलेलं आहे आणि पाणी भरल्यानंतर वाहतूक पोलिसांनी इथे जे अंधेरी सभेतून बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आलेलं आहे। जवळपास जे रस्ता आहे जवळच्या त्या रस्त्यावर पण सध्या पाणी साचण्याची सुरुवात झाली आहे। जवळचा हा गटर आहे जे तुम्ही बघू शकता की ओव्हरफ्लो होऊन वाहून सुरुवात झाली आहे आणि फक्त अंधेरी सभे नाही तर वीरा देसाई असो किंवा गोरेगावचे अनेक खालचे जे भाग आहेत तिथे पण पाणी साचण्याची सध्या सुरुवात झाली आहे। गेल्या 15 मिनिटांपासून अंधेरी सभे सध्या वाहतुकीसाठी बंद आहे। धन्यवाद गोविंद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे आणि वांद्र्यामध्ये कलानगर परिसरामध्ये पावसाची बॅटिंग पाहायला मिळते। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि कलानगर परिसरामध्ये दृश्य आपण पाहताय। पहाटे 5:45 ही दृश्य आहेत वांद्र्यामधल्या कलानगरमधली। इकडे भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। भिवंडीमधल्या बाजारपेठांमध्ये पाणी साचलेलं आहे। गटाराचं पाणी बाजारपेठांमधील दुकानांमध्ये शिरल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तर भिवंडीमधली दृश्य आपण पाहताय। रात्री 1च्या दरम्यानची दृश्य, दुकानांमध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। त्याच्यामुळे व्यावसायिकांचं मोठे हाल होत असल्याचं पाहायला मिळतंय। सकल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबई आणि परिसरामध्ये पावसाची रिपरिप ही सुरूच आहे। मध्येच मुसळधार पाऊस पडतोय, मध्येच पावसाच्या सरी कोसळत आहेत, मात्र याचा परिणाम म्हणजे सकल भागांमध्ये पाणी साचलंय। कोकणाकडे वळूया तर चिपळूणच्या परशुराम घाटामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा मार्ग जो आहे तो खचलेला आहे। पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट कॉन्क्रीटचा मार्ग हा खचलाय। तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका निर्माण झाला आणि धोकादायक तुटलेला भाग तातडीनं हटवण्याची मागणी केली जाते। पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। उद्धव ठाकरे आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। राज्यव्यापी राम रक्षा आंदोलनाची उद्धव ठाकरे आज घोषणा करणार आहेत। राम मंदिर दान घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंची शिवसेना या आक्रमक झाली आहे। रविवारी दादरच्या हनुमान मंदिरात ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महाआरती देखील होणार आहे।